हो यशस्वी हो. रमाई येतो मी. काम पूर्ण झालं कीच मी परत येईन. होय रे बाबा, काम थांबून कसं चालेल. आपला चरितार्थ आहे तो. मनात नसलं तरी कर्तव्य करावंच लागतं. जा हा तू. इथली काळजी नको करूस, मी घेईन ना सगळी काळजी. वसुलीची एवढी मोठी थकबाकी नसती तर मी खरंच तुला पाठवलं नसतं. पण आता आपला नाईलाज आहे ना, म्हणून तुला जावं लागतंय. हो रमाई, मला कर्तव्याची जाणीव आहे. होय रे बाळा, पण तुझी देहबोली सांगतेय की तुझे पाय जड झालेत. तुला जावंसं वाटत नाहीये. सखू तिकडे पिंजऱ्यात आहे. तुला तिची चिंता वाटतेय. पण बघ ना, काल तू विनूला घेऊन आलास त्यावेळी सुद्धा ती नाहीशी झाली होती ना. मला काय वाटतं माहितीये, सखूच्या बाबतीतला जो काही निर्णय होईल तो पंच आणि गावातली माणसं मिळून घेतील. आपण गावाच्या विरुद्ध जाणं योग्य नाही. आपण त्यांना आडवे गेलो तर आपल्याला आपल्या घराला वाळीत टाकतील ते. मग आपण काय करायचं. रमाई, आता गाव काय करेल, सखूचं काय होईल हा विचार करणंच मी सोडून दिलंय. आणि मी खरं सांगू का तुला, मी जरी वसुलीला गेलो नसतो ना आणि इथे राहिलो असतो ना तरी सुद्धा मी या फंदात पडलोच नसतो. आजवर मी अनेक वेळा मध्यस्थी केली, पण माझा फक्त आणि फक्त विश्वासघात झालाय. बस, मला तिचं काहीही सोयरसूतक राहिलेलं नाही. मन उडालंय माझं. आणि तसाही तिचा विठुराय आहे ना तिच्या पाठीशी. तिला माझी काही पर्वा नाहीये गरमाई, आणि गरजही नाहीये. तेव्हा मी कशाला उगीच माझा जीव जाळून घेऊ ना, नाही का. येतो मी.